नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर या महिन्यातील ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या सर्व कव्हर करणार आहोत। या सर्व चालू घडामोडी आपण TCS पॅटर्ननुसार घेणार आहोत। ज्या प्रकारे TCS परीक्षेमध्ये प्रश्न विचारते अगदी त्याच प्रकारचे प्रश्न येथे आपण कव्हर केलेले आहेत, त्यामुळे याचा 100% फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारताच्या नवीन महालेखा नियंत्रक कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स यापदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर महालेखा नियंत्रक यापदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे TCA कल्याणी यांची। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे, आणि हे या पदावरील 29व्या व्यक्ती आहेत किंवा 29वी नेमणूक आहे या पदावरील, हे लक्षात ठेवा। याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 2, सप्टेंबर 2025 मध्ये 62वी दुलीप ट्रॉफी ही स्पर्धा कोणी जिंकली? तर सप्टेंबरमध्ये झालेली दुलीप ट्रॉफीची फायनल किंवा ही स्पर्धा जिंकलेली आहे सेंट्रल झोनने। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे। त्याचबरोबर सेंट्रल झोनने ही स्पर्धा एकूण 7व्यांदा जिंकलेली आहे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो। प्रश्न क्रमांक 3, भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर परीक्षेत तुम्हाला भारताच्या उपराष्ट्रपती म्हणून नुकतीच कोणाची निवड झालेली आहे हा प्रश्न विचारला जाईल, तर त्याचे उत्तर असेल CP राधाकृष्णन हे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे, आणि हे CP राधाकृष्णन याच्या अगोदर महाराष्ट्राचे गव्हर्नर होते, हे देखील लक्षात ठेवा। त्याचबरोबर कितवे उपराष्ट्रपती आहेत असा देखील पेपरमध्ये प्रश्न विचारला जाईल, तर हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती होते। त्याचबरोबर TCS तुम्हाला असा देखील प्रश्न विचारेल की ही जी इलेक्शन झाली याच्यामध्ये CP राधाकृष्णन यांना किती वोट्स पडले? तर यांना 452 मते पडली होती, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर यांचे जे विरोधक होते B सुदर्शन रेड्डी यांना 300 वोट्स पडले होते। त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। प्रश्न क्रमांक 4, जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर जागतिक ओझोन दिवस हा दरवर्षी 16 सप्टेंबरला साजरा केला जातो। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल। त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाईल की जागतिक ओझोन दिवस जो 16 सप्टेंबर 2025ला साजरा केला त्याची थीम काय होती म्हणून? तर 2025ला याची थीम होती फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ॲक्शन। तर 2025ची जागतिक ओझोन दिवसाची जी थीम होती फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ॲक्शन, याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCने ऑगस्ट 2025साठी सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष म्हणून कोणाला निवडलेले आहे? तर दर महिन्यात अशा प्रकारे अवॉर्ड दिला जातो जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असतो त्या महिन्यातील। तर 2025 ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष गटात निवड झालेली आहे मोहम्मद सिराज याची। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। अशा प्रकारचे प्रश्न देखील TCSने यापूर्वी विचारलेले आहेत, त्यामुळे हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 6, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या खेळाडूने सलग दुसऱ्यांदा फिडे महिला ग्रँड स्विस चेस टूर्नामेंट जिंकलेले आहे? तर अशी कोणती महिला आहे जिने सलग दुसऱ्यांदा फिडे महिला ग्रँड स्विस चेस टूर्नामेंट जिंकली? तर ती आहे वैशाली रमेश बाबूही। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे। हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, किंवा जेव्हा एखाद्या महिलेने इंटरनॅशनल लेवलला अशा प्रकारची कामगिरी केली जाते तेव्हा त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो। प्रश्न क्रमांक 7, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 म्हणजे GII नुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक आहे 38वा। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे, आणि हा जो क्रमांक आहे 38वा तो 40.5 एवढ्या स्कोअरसह मिळालेला आहे। त्यामुळे हा स्कोअर देखील लक्षात ठेवा। कधी कधी TCS तुम्हाला
किती स्कोअर होता, अशा प्रकारचा प्रश्न देखील विचारते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर TCSचे हे फेवरेट प्रश्न आहेत. लेखक आणि पुस्तके याच्यावरती 100% TCS तुम्हाला प्रश्न विचारते. त्यामुळे डिफरंट बट नो लेस हे जे पुस्तक आहे ते पुस्तक सध्या चर्चेत असून आणि हे पुस्तक लिहिलेले आहे अनुपम खेर यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, सप्टेंबर 2025 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा 100% पेपरमध्ये तुम्हाला विचारला जाईल. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 हा जो पुरस्कार असतो तो चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे चित्रपट क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी. आणि हा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे मोहनलाल यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. 2023चा जो 2025 मध्ये देण्यात आलेला आहे तो मिळालेला आहे मोहनलाल यांना. त्यामुळे लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर हा जो 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे हा 55वा पुरस्कार आहे, हे लक्षात ठेवा. 55वा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर मोहनलाल यांना. प्रश्न क्रमांक 10, भारत तिबेट सीमा पोलीस दलाचे नवीन महानिर्देशक म्हणजेच डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर जे भारत आणि तिबेट या सीमावरती जे पोलीस असतात किंवा जे पोलीस दल आहे त्याचे नवीन डायरेक्टर जनरल म्हणून प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, BCCI म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया याच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नुकतीच BCCIच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मिथुन मन्हास यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 12, सप्टेंबर 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 71व्या नॅशनल फिल्म अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा पुरस्कार कोणाला दिला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून 71वे जे नॅशनल फिल्म अवॉर्ड जाहीर करण्यात आलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती तुम्हाला 100% पेपरमध्ये प्रश्न विचारले जातील. आणि या 71व्या फिल्म अवॉर्डमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा पुरस्कार मिळालेला आहे 12th फेल या चित्रपटाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13, नुकतीच झालेली आशिया कप 2025 पुरुष ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर नुकत्याच झालेल्या आशिया कप 2025 या स्पर्धेचा विजेता ठरलेला संघ आहे भारत हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ती भारताने 9व्यांदा जिंकलेली आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येईल. त्याचबरोबर हा जो 2025चा आशिया कप झाला तो कोठे झाला, याची होस्ट कंट्री कोणती होती असा देखील प्रश्न येईल. तर हा आशिया कप UAE या देशात झालेला होता. त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? तर जेव्हा केव्हा एखाद्या भारतीय व्यक्तीला अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळतो आणि असा पुरस्कार जिंकणारे ती पहिलीच भारतीय व्यक्ती असेल तर याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत डॉक्टर हिमांशु कुलकर्णी हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 15, सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय वायुसेनेने 62 वर्षांच्या सेवेनंतर MiG-21 या जेट्सना सेवेतून निवृत्त केले. त्यांना भारतीय वायुसेनेमध्ये कोणत्या वर्षी सामील केले होते? तर MiG-21 ही जी फायटर जेट्स आहेत यांना भारतीय वायुसेनेने सेवेतून निवृत्त केलेले आहे. आणि ही जी MiG-21 जेट्स आहेत ती भारतीय वायुसेनेमध्ये 1963ला सामील केलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की ही जी MiG-21 आहेत यांना कोण रिप्लेस करणार आहे? तर यांना तेजस MK-1A ही जी फायटर जेट्स आहेत
ही रिप्लेस करणार आहेत. त्यामुळे TCS तुम्हाला या रिप्लेसमेंटवरती देखील प्रश्न विचारू शकते, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच IMF या संस्थेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर IMF या संस्थेमध्ये कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे उर्जित पटेल यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17. 5वे भारत आशियान युवा शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर 5वे भारत आशियान युवा शिखर संमेलन हे गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18. ग्लोबल पीस इंडेक्स GPI 2025 मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे? तर नुकताच जो जाहीर करण्यात आलेला सप्टेंबरमध्ये ग्लोबल पीस इंडेक्स 2025 त्याच्यामध्ये भारत देशाचा क्रमांक आहे 115वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला हा जो इंडेक्स आहे ग्लोबल पीस इंडेक्स हा कोण जाहीर करतं किंवा कोण पब्लिश करते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा इंडेक्स इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस म्हणजेच IEP या संस्थेद्वारे पब्लिश केला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी यू स्पेशल ही बस सर्व्हिस कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे? तर परीक्षेत तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की यू स्पेशल ही जी बस सर्व्हिस आहे ही कशासाठी आहे? तर ती आहे विद्यार्थ्यांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही सर्व्हिस कोणी चालू केलेली आहे? तर दिल्ली राज्य सरकारने सर्व्हिस चालू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20. प्रतिष्ठित असा रेमन मॅग्सेस पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनलेली आहे? तर हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न असेल, कारण अशा प्रकारे रेमन मॅग्सेस पुरस्कार जिंकणारी पहिलीच भारतीय संस्था ठरलेली आहे एज्युकेट गर्ल्स ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि ही जी संस्था आहे ही कोणाची आहे किंवा कोण चालवत आहे असा देखील प्रश्न पेपरमध्ये विचारला जाऊ शकेल. तर ही संस्था सफीना हुसेन यांनी स्थापन केलेली आहे. त्यामुळे हे देखील नाव लक्षात ठेवा, सफीना हुसेन या नावावरतीही ते तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 21. मैत्री नावाचा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान सप्टेंबर 2025 मध्ये पार पडला? तर वेगवेगळे युद्ध सराव जे आहेत त्याच्यावरती देखील TCSला प्रश्न विचारायला आवडतात. त्यामुळे जो मैत्री या नावाचा युद्ध सराव सप्टेंबरमध्ये पार पडलेला आहे तो भारत आणि थायलंड या 2 देशांच्या दरम्यान पार पडला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याची योग्य उत्तर असेल. आणि हा जो 2025चा मैत्री युद्ध सराव होता ही याची 14वी आवृत्ती होती. प्रश्न क्रमांक 22. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्राला चालना देण्यासाठी सेमिकॉन इंडिया 2025 या कार्यक्रमाचे उद्घाटन कोठे केले? तर नरेंद्र मोदी यांनी सेमिकॉन इंडिया 2025 या कार्यक्रमाचे उद्घाटन यशोभूमी नवी दिल्ली या ठिकाणी केले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सेमिकॉन इंडिया 2025 हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? तर हा कार्यक्रम भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्राला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर याचे उद्घाटन कोणी केले असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय शिक्षक दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक दिवस हा 5 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हा जो राष्ट्रीय शिक्षक दिन आहे हा कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
यांचा जन्मदिवस हा भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 24. सप्टेंबर 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या मदर मॅरी कम्स टू मी या पुस्तकाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे पुस्तक आहे मदर मॅरी कम्स टू मी हे देखील खूप महत्त्वाचे आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर या पुस्तकाच्या लेखिका आहेत अरुंधती रॉय ह्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25. भीक मागण्यावरती प्रतिबंध घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर अशा प्रकारे भीक मागण्यावरती प्रतिबंध घालणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे मिझोराम हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि मिझोराम राज्य सरकारने त्यांच्या विधानसभेमध्ये भीक मागण्यावरती प्रतिबंध घालणारे विधेयक मांडलेले आहे आणि त्यानुसार अशा प्रकारे ते पहिलेच राज्य ठरलेले आहे. त्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 26. सप्टेंबर 2025 मध्ये भारतातील पहिला मल्टीलेन फ्री फ्लो म्हणजेच MLFF टोलिंग सिस्टीम कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेला आहे? तर भारतामधील पहिल्याच अशा प्रकारचा असलेला मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम लॉन्च करण्यात आलेला आहे गुजरात या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला हा MLFF टोलिंग सिस्टीम जी आहे ही कोणाच्या मदतीने लॉन्च करण्यात आलेली आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ही जी सिस्टीम आहे ही ICICI या बँकेच्या मदतीने लॉन्च करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 27. ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळात आवाजांना समजण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी कोणता क्रेडिट कार्ड साईज कॉम्प्युटर विकसित केलेला आहे? तर ब्रह्मांड ज्यावेळी निर्माण झाले होते त्यावेळी त्याच्या सुरुवातीच्या काळामधील जे आवाज आहेत त्यांना समजण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी एक क्रेडिट कार्डच्या साईजचा कॉम्प्युटर विकसित केलेला आहे आणि याचे नाव काय आहे? तर ते आहे प्रत्युष हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न देखील TCS तुम्हाला विचारते, त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर हा जो कॉम्प्युटर आहे क्रेडिट कार्ड साईजचा तो कोणी डेव्हलप केलेला असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हा रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलुरू द्वारे विकसित केलेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगलुरूचे. याच्यावरती तुम्हाला ते प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. वस्तू आणि सेवा कर परिषद म्हणजे GST परिषदने 22 सप्टेंबर 2025 पासून GST कर स्लॅबची संख्या 4 वरून कितीपर्यंत कमी केलेली? तर आपल्याला माहीत आहे की आधी GSTचे 5%, 12%, 18%, 28% आणि जर मांडलं तर 0%, म्हणजे असे 5 स्लॅब होते. जर 0 आपण पकडला तर 0% स्लॅब. त्यांची संख्या आता 22 सप्टेंबर 2025 पासून 2 वरती आणलेली आहे. तर ते 2 स्लॅब कोणते? तर पर्याय क्रमांक 4चे 5% आणि 18% हे 2 स्लॅब सध्या ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. हे लक्षात ठेवा, हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा 100% विचारला जाईल तुम्हाला. प्रश्न क्रमांक 29. भारतीय फुटबॉल संघाने CAFA नेशन्स गेम 2025 या स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर भारतीय फुटबॉल संघाने CAFA नेशन्स गेम 2025 या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. ही CAFA काय आहे? तर सेंट्रल एशियन फुटबॉल असोसिएशन ची ही स्पर्धा आहे, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या राज्य सरकारने विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील बेरोजगार पदवीधरांसाठी निश्चय स्वयंसहाय्यता भत्ता योजना सुरू केलेली आहे? तर विज्ञान शाखा असेल, कला शाखा असेल किंवा वाणिज्य शाखा असेल, म्हणजे सायन्स, आर्ट आणि
कॉमर्स या तिन्ही शाखेतील जे पदवीधर आहेत, म्हणजे ज्यांची डिग्री आहे पण ज्यांना सध्या रोजगार नाही, म्हणजे जे पदवीधर बेरोजगार आहेत, अशा लोकांसाठी निश्चय स्वयंसहायता भत्ता योजना ही योजना सुरू केलेली आहे बिहार या राज्याने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. आणि ही जी योजना आहे, ही योजनेसाठी 20 ते 25 वर्षे हा वयोगट त्यांनी निश्चित केलेला आहे. म्हणजे याच वयोगटातील जे पदवीधर बेरोजगार आहेत हे या योजनेसाठी पात्र असतील. त्याचबरोबर ही जी योजना आहे ही किती वर्षांसाठी असेल किंवा किती वर्षांसाठी त्यांना भत्ता दिला जाईल, तर यांना 2 वर्षांसाठी हा बेरोजगार भत्ता दिला जाईल. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 31, ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 या अहवालात भारताचा क्रमांक कोणता आहे? तर 2025 सप्टेंबरमध्ये प्रकाशित झालेला ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 या अहवालामध्ये भारत देशाचा क्रमांक आहे 38वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. वेगवेगळे जे रिपोर्ट्स आहेत, अहवाल आहेत किंवा इंडेक्स आहेत, त्याच्यावरती TCS प्रश्न विचारते. त्यामुळे ते सर्व रिपोर्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 32, आंतरराष्ट्रीय लोकतंत्र दिवसाच्या मोक्यावरती प्रसिद्ध केलेल्या डेमोक्रेसीज हार्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अशा प्रकारे जे पुस्तके असतात त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. तर आंतरराष्ट्रीय लोकतंत्र दिवसाच्या मोक्यावर जे प्रसिद्ध केले होते ते डेमोक्रेसीज हार्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक आहेत SY कुरेशी हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33, सप्टेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी 524 वर्षे जुने त्रिपुरा सुंदरी मंदिर याचे उद्घाटन केलेले? तर 524 वर्ष जुने त्रिपुरा सुंदरी मंदिर आहे उदयपूर, गोमती जिल्हा, त्रिपुरा राज्यामध्ये. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 34, सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या भारतीयांना इंजिनिअरिंग डिझाईनसाठी IG नोबेल पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले? तर इंजिनिअरिंग डिझाईन या श्रेणीमध्ये IG नोबेल पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे विकास कुमार आणि सार्थक मित्तल या 2 भारतीयांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे, दोन्ही. प्रश्न क्रमांक 35, युद्ध अभ्यास 2025 हा संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान झाला? तर हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असलेला एक्सरसाइज आहे की युद्ध अभ्यास 2025 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि USA म्हणजे अमेरिका या 2 देशांच्या दरम्यान झाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध लेखकास प्रोफेसर VK गोकाक पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले? तर 2025चा प्रोफेसर VK गोकाक पुरस्कार मिळालेला आहे आनंद V पाटील यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. अशा प्रकारचे जे काही जास्त प्रसिद्धीत नसलेले पुरस्कार असतात त्याच्यावरती देखील TCS प्रश्न विचारते. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा ठरतो. प्रोफेसर VK गोकाक पुरस्कार 2025 मिळालेला आहे आनंद V पाटील यांना. प्रश्न क्रमांक 37, स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2025 नुसार 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये कोणत्या शहरास प्रथम क्रमांक मिळाला? तर स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2025 हे जाहीर करण्यात आलेले आहेत. हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. आणि यानुसार जी 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे आहेत, या शहरांच्या श्रेणीमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे इंदोर या शहराचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमधील पहिला क्रमांक आलेला आहे अमरावती या शहराचा. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा
याच्यावरतीही तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 38. IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 या सूचीमध्ये भारत देशाला कितवे स्थान मिळालेले आहे? तर IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 या सूचीमध्ये भारत देशाला मिळालेले स्थान आहे 63वे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39. भारतीय सेनेने आपले तंत्रज्ञान आणि संभाषण सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअपच्या ऐवजी कोणते स्वदेशी सिस्टीम वापरण्यास सुरुवात केलेली आहे? तर जेव्हा मे महिन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये टेन्शन चालू होते किंवा वॉरलाईक सिच्युएशन होती, तेव्हा आपले भारतीय तंत्रज्ञान असेल किंवा भारतीय आर्मीचे जे संभाषण असेल ते सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सअपच्या ऐवजी भारतीय आर्मीने संभव या नावाची स्वदेशी सिस्टीम वापरली. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला संभवचा फुल फॉर्म देखील ते विचारू शकतात. तर याचा फुल फॉर्म आहे सिक्युअर आर्मी मोबाईल भारत वर्जन. तर हा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा. संभव ही जी स्वदेशी सिस्टीम आहे त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 40. नॅशनल ॲन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमन सेफ्टी नारी 2025 नुसार भारतातील कोणते शहर हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित आहे? तर नॅशनल ॲन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमन सेफ्टी हा जाहीर करण्यात आलेला आहे. याच्यानुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर ठरलेले आहे कोहिमा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 41. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड UNFPA द्वारे भारतातील लैंगिक समानतेसाठी कोणत्या अभिनेत्रीची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड या संस्थेद्वारे भारतामधील लैंगिक समानतेच्या संदर्भात जागृती करण्यासाठी किंवा प्रसार करण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कृती सेनन या भारतीय अभिनेत्रीची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42. ग्लोबल वर्क लाईफ बॅलन्स इंडेक्स 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर जगभरातील कामगारांना देण्यात येणाऱ्या सुट्टीनुसार हा इंडेक्स काढण्यात येतो. ग्लोबल वर्क लाईफ बॅलन्स इंडेक्स 2025 याच्यामध्ये भारताचे स्थान आहे 42वे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43. डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे पुस्तक आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत रवी के मिश्रा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44. शिक्षा मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच NIRF 2025 मध्ये भारतातील सर्वश्रेष्ठ संस्था कोणती ठरलेली आहे? तर दरवर्षी शिक्षण मंत्रालयाद्वारे NIRF म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क जारी केला जातो आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या संस्थांची रँकिंग केली जाते. तर याच्यामध्ये ओव्हरऑल सर्वश्रेष्ठ ठरलेली संस्था कोणती आहे की सर्वच बाबींमध्ये? तर ती आहे IIT मद्रास ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न TCSच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला विचारण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45. 82व्या व्हेनिस फिल्म फेस्टिवलच्या ओरिजिनॅलिटी सेक्शन या श्रेणीमध्ये बेस्ट डायरेक्टर हा अवॉर्ड कोणत्या भारतीय फिल्म मेकरला मिळालेला आहे? तर 82व्या व्हेनिस फिल्म फेस्टिवलमधील ओरिजिनॅलिटी सेक्शन
या श्रेणीमध्ये बेस्ट डिरेक्टर हा अवॉर्ड मिळालेला आहे अनुपमा रॉय या भारतीय फिल्म मेकरला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण सप्टेंबर या महिन्यातील जवळपास अतिशय महत्त्वाचे असलेल्या अशा 45 चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत. हे सर्व प्रश्न TCS पॅटर्ननुसार असून यातील प्रत्येक प्रश्न हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा काळजीपूर्वक वाचा, त्याची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होईल. त्याचबरोबर आपण जानेवारी महिना ते आत्तापर्यंत म्हणजे सप्टेंबर या महिन्यापर्यंत परीक्षेच्या दृष्टिकोनातून TCS असेल किंवा IBPS असेल या पॅटर्ननुसार ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, ज्याच्यावरती परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाऊ शकतील, अशा प्रश्नांसाठी PDF कोर्स लॉन्च करणार आहोत. हा PDF कोर्स तुम्हाला 2025 या वर्षातील चालू घडामोडींची अतिशय चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी मदत करेल. याच्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. त्याचबरोबर आज जे आपण प्रश्न घेतलेले आहेत त्या प्रश्नांची जर PDF तुम्हाला हवी असेल तर ती PDF देखील आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.